हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आपल्या सी लँग्वेजमधले सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे. सी लँग्वेजमधले आपले सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला आज मी घेणार आहे. तर त्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट आलते की सर IMP क्वेश्चन्स काय आहेत, IMP क्वेश्चन्स काय आहेत ते सांगा आम्हाला. आमची पासिंग निघणंसुद्धा अवघड आहे, म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही आणि पेपर तर खूप लवकर आला आहे, जवळ आला आहे. त्यामुळं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही. जसं तुमच्या कमेंट्स येतात तसं तसं मलाच तुमची काळजी वाटत आहे मित्रांनो. म्हणून तर मी IMP क्वेश्चन्स आणलेले आहेत आणि या IMP क्वेश्चन्सद्वारा कमीत कमी 40 मार्काचे तुम्हाला कमीत कमी 40 मार्क भेटून जातील. इतके जर क्वेश्चन तुम्ही केले तर. मी आज जे सांगायलो ना ते क्वेश्चन, याआधीही मी क्वेश्चन अपलोड केलेले आहेत आपल्या PGTech अकॅडमीवरच्या व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेलं आहे. तिथं तुम्हाला नोट्ससुद्धा भेटतील आपल्या सी लँग्वेजचे. किंवा तुम्हाला जर कोणतं कन्सेप्ट समजला नसेल, समजा पॉईंटरचा कन्सेप्ट तुम्हाला समजला नसेल, तर आपले लेक्चर्स आधीच आहेत. प्लेलिस्ट आहे आपली सी लँग्वेजची, MSBT डिप्लोमाच्या सिलेबसनुसार आपण शिकवलेली आहे. तर त्या प्लेलिस्टवर जाऊन पॉईंटर कन्सेप्टवरती जाऊन तिथं सर्व कन्सेप्ट पॉईंटरचे बघितले तर तुम्हाला सर्व क्लिअर गोष्टी होऊन जात्या. तर होप की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल मी काय बोलत आहे ते. जर तुम्हाला पासिंग काढायचे आहे मित्रांनो, तर इतके क्वेश्चन्स आज मी जेवढे क्वेश्चन सांगणार आहेत ते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत आणि ते क्वेश्चन्स तुम्ही करून जा मित्रांनो, असं माझं म्हणणं आहे. जे मी क्वेश्चन सांगणार आहे ते सर्व क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून, एक्झाम रिलेटेड. तर मित्रांनो चला तर आपण क्वेश्चन्स बघूया. तर पहिला क्वेश्चन बघूया. डाटा टाईप इन सी कमीत कमी 2 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जातो. कमीत कमी 2 मार्कासाठी विचारला जातो डाटा टाईप इन सी. हे तुम्ही क्वेश्चन करून जा. त्यानंतर व्हेरिएबल आणि कॉन्स्टंटचा डेफिनेशन विचारले जातात. व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट काय आहेत, व्हेरिएबल काय आहेत, हे सुद्धा 2 मार्कालाच विचारलं जातं तुम्हाला. टाईपकास्टिंग किती प्रकारचे आहेत? एक इम्प्लिसिट टाईपकास्टिंग आणि एक एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग. 2 प्रकारच्या टाईपकास्टिंग आहेत, एक इम्प्लिसिट आणि एक एक्सप्लिसिट. तर त्या दोन्ही प्रकारच्या टाईपकास्टिंग ते किती मार्काला विचारलं जातं तुम्हाला? 4 मार्काला. पहा किती मार्क झाले इथंच तुमचे 8 मार्क झाले. पहा, आणि हे रूल्स आहेत. रूल्ससुद्धा 4 मार्काला तुम्हाला येतात, या परीक्षेला येऊ शकते 4 मार्काला. ॲरिथमॅटिकचे प्रोग्राम्स कितीला येऊ शकतात? एकतर 6 मार्काला. सगळेच ॲरिथमॅटिक परफॉर्म करायचे. सगळेच म्हणजे कोणते? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. हे सगळेच ॲरिथमॅटिक परफॉर्म करायला 6 मार्काला हा क्वेश्चन येऊ शकतो. कोणता? ॲरिथमॅटिकवाला, ॲरिथमॅटिक ऑपरेटर्सवाला. ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स कोणकोणते आहेत? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. हे 6 मार्काला क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो. तर याची काळजी तुम्ही घ्या मित्रांनो. हे सर्व क्वेश्चन्स तुम्ही करून जा. आणि यात पुढं जर बघायचं झालं तर खाली आणखीन क्वेश्चन आहेत. हे पहा काय आहे? सिंटॅक्स. कशाचा? इफ एल्स स्टेटमेंटचा सिंटॅक्स तुम्हाला पाठ असला पाहिजे. इफ एल्स स्टेटमेंटचा काय आहे? इफ एल्स स्टेटमेंटचा सिंटॅक्स आधी काय आहे? इफ, त्यानंतर काय आहे? इफची कंडिशन, त्यानंतर कर्ली ब्रेस, 2 अशी कर्ली ब्रेस. इफची बॉडी इथं आहे, त्यानंतर एल्सचं कर्ली ब्रेस, एल्सची बॉडी. झालं सिंटॅक्स. तर तुम्हाला समजला ना मित्रांनो? सिंटॅक्स तुम्हाला आपल्या नोट्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. कुठेही तुम्ही गुगलवर सर्च करा वगैरे तुम्हाला सिंटॅक्स भेटून जाईल. आपला सिंटॅक्स तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर हे व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूपचा डिफरन्स. व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूपचा डिफरन्स. हे व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूपचा डिफरन्स तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो मित्रांनो. व्हाईल लूप काय काम करतं आणि डू व्हाईल लूप काय काम करतं, ह्या दोन्हीचा डिफरन्स विचारला जातो. इथं कंडिशन आधी चेक होती आणि इथं कंडिशन नंतरनी चेक होती. हे डिफरन्समध्ये तुम्ही सांगू शकतात. हे 4 मार्काला येऊ शकतो. हे वरचा सुद्धा 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो एक्झाममध्ये. रिलेशनल ऑपरेटर जर बघायचं झालं मित्रांनो, तर रिलेशनल ऑपरेटर कोणते कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहे. इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि इन्क्रिमेंट ऑपरेटर, डिक्रिमेंट ऑपरेटर. हे काय आहेत? रिलेशनल ऑपरेटर आहेत सर्व. तर रिलेशनल ऑपरेटर मित्रांनो तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे सुद्धा 4 मार्काला त्याचा प्रोग्राम विचारला जाऊ शकतो मित्रांनो. रिलेशनल ऑपरेटरवरचा एखादा प्रोग्राम, त्यामध्ये मग तुम्ही प्रोग्राम कशाचा देता? एखादा इफ एल्सचा सुद्धा दिला तरी जमत आहे. इफ एल्सचा किंवा
निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंबरचा दिला तरी चालतंय मित्रांनो. स्विच केस स्टेटमेंटमध्ये काय आहे मित्रांनो, हे सुद्धा 6 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्विच केस स्टेटमेंट, त्यामध्ये स्विच केस स्टेटमेंटमध्ये तुम्हाला काय काय विचारला जाऊ शकतो. स्विच केसचे मोठे प्रोग्राम राहतात मित्रांनो, म्हणून ते तुम्हाला 6 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये काय काय, वॉवेल्सचा प्रोग्राम, वॉवेल्स AEIOU AEIOU हे वॉवेल्स आहेत का, त्या वॉवेल्सचा प्रोग्राम फाइंड आउट करायला विचारला जाऊ शकतो. किंवा ग्रेड A, ग्रेड B, ग्रेड C अकॉर्डिंग टू देअर मार्क्स, स्टुडंट्सचे मार्क दिलेले राहतात, त्यांचे ग्रेड त्याला दिलेले राहतील आणि त्या ग्रेडनुसार तुम्हाला प्रोग्राम लिहावा लागेल. असा सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये 6 मार्काला विचारला जाऊ शकतो. डिस्क्राईब कंटिन्यू आणि ब्रेक स्टेटमेंट, ब्रेक कीवर्ड दोन्हीचं एक्झाम्पल सहित डिस्क्राईब करायचं आहे. ब्रेक स्टेटमेंट आणि कंटिन्यू स्टेटमेंट या दोन्हीचं एक्झाम्पल सहित डिस्क्राईब करायचं आहे. ब्रेक कुठं वापरला जातो आणि कंटिन्यू कुठं वापरला जातो ते डिस्क्राईब करायचं. हे सुद्धा 4 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. मी पॉसिबिलिटी क्वेश्चन्स तुमचे घेत आहे, जेणेकरून तुम्हाला 40 तरी मार्क किमान पडून जातील. 2 डायमेन्शनल आणि 1 डायमेन्शनल ॲरे सुद्धा विचारला जाऊ शकतो. 2 डायमेन्शनल आणि 1 डायमेन्शनल ॲरे हे किती मार्काला, तर हे 4 मार्काला. हे ऑपरेशन्स ऑन ॲरे हे सुद्धा 4 मार्काला. आणि स्ट्रिंगचा प्रोग्राम स्टार लेन LEN आहे, इथं M नाही N आहे, आणि इथं स्टार कॅट हे 2 स्ट्रिंग फंक्शन्स तुमचे विचारले जाऊ शकतात. ॲरे डिक्लेरेशन आणि ॲरे इनिशियलायझेशन ह्याच्यावर सुद्धा प्रोग्राम तुमचा 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. तर हे सर्व क्वेश्चन्स कन्सेप्ट करून जा. हे 2 युजर डिफाईन डाटा टाईप हे सुद्धा करून जा. आपल्याला हे दोन्ही डाटा टाईप यूज होणार आहेत आपल्या प्रोग्राममध्ये. तर ते त्यांचा प्रोग्राम त्यांच्या एक्झाम्पलमध्ये लिहून यायचा आणि त्यांचं एक्सप्लेनेशन द्यायचं मित्रांनो. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. नीड ऑफ फंक्शन्सचे नीड काय काय आहेत ते लिहायच्यात. 4 मार्काला प्रश्न येऊ शकतो किंवा 2 मार्काला सुद्धा येऊ शकतो. 2 मार्काला आला तर की फक्त 2च नीड्स लिहायच्या, 4 मार्काला आला तर 4 नीड्स लिहायच्या. इथपर्यंत झालं. फंक्शन कॉलिंग, डिक्लेरेशन आणि डेफिनेशन त्यांचं एक्झाम्पल सहित लिहायचं आहे. एक्झाम्पल सहित फंक्शन कॉलिंग, डिक्लेअरिंग अँड डेफिनेशन ही सुद्धा क्वेश्चन तुम्ही करून जा. हे तर झाले फंक्शनवरचे. आता पहा, आता पुढं जाता गेट कॅर, पुट कॅर, मेलॉक, केलॉक हे सर्व बघायचं आहे आपल्याला. गेट कॅर, पुट कॅर, मेलॉक, केलॉक याच्यावर सुद्धा 4 मार्काला प्रश्न विचारतो. याच्यावर प्रश्नामध्ये कसं विचारलं जातं मित्रांनो, ह्याच्यावर तुम्हाला प्रोग्राम लिहायला नाही, फक्त थिअरी लिहायला विचारली जाते. कशाची, मेलॉक आणि केलॉकची थिअरी विचारली जाते, जास्त काही विचारलं जात नाही मित्रांनो. वन ऑफ द मोस्ट वॉन्टेड डिफरन्स, वॉन्टेड म्हणजे पॉप्युलर डिफरन्स, हे दोघांचा डिफरन्स विचारला जातो. कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्सवाला डिफरन्स हा खूप महत्त्वाचा आहे. हा तर 100% करून जा. आणि व्हाईल डू व्हाईलवाला पण डिफरन्स करून जा. हे दोन्ही डिफरन्स महत्त्वाचे आहेत. मी जे महत्त्वाचं आहे ते सांगितलं तर ते महत्त्वाचंच निघतंय मित्रांनो, कारण की ते एक्झाममध्ये पडतंय, 100% येतोय. हे डिफरन्स खूप इम्पॉर्टंट आहे. 4 मार्काला ते 6 मार्कापर्यंत हे डिफरन्स येऊ शकतो. फंक्शन, रिकर्सिव्ह फंक्शनचा यूज करणं हे सुद्धा 4 मार्काचा प्रोग्राम आहे. त्यानंतर पॉइंटर टू स्ट्रक्चर कसं यूज केलं जातो, स्ट्रक्चर डिफाईन करतो ना आपण, तसं पॉइंटर थ्रू कसं यूज केलं जातं ते आपण पॉइंटर युनिट 5 मध्ये शिकलेलो आहोत. 6 मार्कसाठी हा सुद्धा क्वेश्चन येतो. ऑपरेटर्स सांगायचे, हे 2 ऑपरेटर्स, मल्टिप्लिकेशनचा ऑपरेटर आणि अँड ऑपरेटर, हे 2 ऑपरेटर्स सांगायचे पॉइंटरमधले. पॉइंटर अरिथमॅटिक सांगायचे युझिंग पॉइंटर फंक्शनचा वापर करून. त्यानंतर पॉइंटरचेच क्वेश्चन आहेत. ॲडिंग टू मॅट्रिसेस प्रोग्राम, म्हणजे 3x3 मॅट्रिसेस ॲड करत होतो ना आपण, 3x3 मॅट्रिसेस ॲड करीत होतो, त्याचा प्रोग्राम लिहित होतो. असं इथे एक मॅट्रिक्स असायचं, इथे एक मॅट्रिक्स असायचं, त्यांचा ॲडिशनचा प्रोग्राम लिहित होतो ना. मी तुम्हाला ॲरेच्या कन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे. मी ते प्रोग्राम स्वतः माझ्या हाताने लिहून दाखवलेलं आहे, टाईप करून दाखवलेलं आहे, रन करून दाखवलेलं आहे. तुम्हाला ते कन्सेप्ट सर्व समजले असतील. तर मी इम्पॉर्टंट क्वेश्चन कशासाठी घेऊन आलेलो आहे, कारण की पोरायची ATKT लागू नये म्हणून. ATKT तुम्ही जर एवढे क्वेश्चन कंपल्सरी केले तर तुमची ATKT तर लागणार नाही मित्रांनो. प्लस हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून, असं सांगायचं तात्पर्य आहे माझं. ॲडिशन झालं. आता
स्ट्रक्चरची डेफिनेशनसुद्धा विचारलं असेल, ॲरेची डेफिनेशनसुद्धा विचारली जाऊ शकते, ॲरे ऑफ स्ट्रक्चर ह्याचे सुद्धा प्रोग्राम्स विचारले जाऊ शकते. एवढं तुम्ही करून जा मित्रांनो, तुमचा बॅक तर कधीच लागणार नाही. प्लस तुम्ही 40+ मार्क तुम्ही स्कोअर करताय, एवढे जर IMP क्वेश्चन्स तुम्ही करून गेले तर. बाकी सगळं तर ते पेपर येण्यावर आहे. जर 99% तुमची जर हार्डवर्क असेल तर त्यामध्ये फक्त 1% तुमचं लक असू शकते मित्रांनो. तर ते लक तुमचं निघावं आणि तुमचा पेपर इझी निघावं ही सर्व आपली कोशिश राहील मित्रांनो. तर हे सर्व क्वेश्चन्स करून घ्या. यामध्ये सर्व आपले कन्सेप्ट क्लिअर करून घ्या हे क्वेश्चन्सचे. आणि या क्वेश्चनच्या बाहेरचेही सुद्धा प्रश्न पडू शकतात. असं नाही की हे क्वेश्चन्स केले, हे क्वेश्चन्सचे 40 मार्कापर्यंत पडन. बाकीचे 20 मार्कासाठी तुम्हाला 20 ते 30 मार्कासाठी आणखीन काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल. एक्स्ट्रा म्हणजे कसं, बाकी खूप सारे आपण टॉपिक सोडलेले आहेत ह्याच्यातले. तर आता खूप सारे टॉपिक सोडलेले आहेत, ते खूप सारे टॉपिक्स तुम्ही कवर करा. फक्त हे अशा विद्यार्थ्यांसाठी होतं ज्यांना की पासिंग काढायची, ज्यांना की AT-KT लागू नये याची भीती आहे, म्हणून हे IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. इथपर्यंत तुम्हाला समजलं. होप की तुम्ही हे सर्व करता आणि आपल्या PG Tech अकॅडमीला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की पुढच्या सेमिस्टरची 3rd सेमिस्टरची सुद्धा OOP ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि DSU डाटा स्ट्रक्चर युझिंग C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग घेणार आहे आणि डाटा स्ट्रक्चर युझिंग C सुद्धा घेणार आहे. तर त्यासाठी जे पोरं इच्छुक आहेत त्यांनी काय करा, फ्रीमध्ये घेणार आहे मी, तसं तर काही चार्जेस करणार नाही. जे पोरं इच्छुक आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनेल, त्या प्लेलिस्टवरती मी व्हिडिओ अपलोड करीत जाईन. तर मग ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघत चला. आणि आपल्या चॅनलवरती C लँग्वेजची सुद्धा प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट बघा तुम्ही मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्या प्लेलिस्टचं सर्व नॉलेज घेता येईल. त्या प्लेलिस्टमध्ये 5 युनिट आपण शिकलेले आहेत. खूप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपली ही अकॅडमी पोहोचवा. बाय बाय.